नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. गाडी आपली अनलोडिंगसाठी लावलेली आहे. अर्धी झाली आहे गाडी, अर्धी अर्धी होत आली, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त झाली असेल माझ्या अंदाजे. उठलोय सकाळी 8 वाजताच लावली गाडी. तोंड हातपाय वगैरे आत्ताच धुवून आलं. आता नाश्ता करायचा. नाश्ता म्हणजे आमचं कालचं मच्छीचं कालवण वगैरे सगळं आहे. भात आहे, कालवण आहे आणि आपल्या भाकऱ्या आहेत कडकवाल्या, ते खाऊ शकतो. इथं काढून ठेवलेलं आहे सगळं. आता ते संपवायला लागेल, नाही तर ते शकरेशपूरच्या घाटात सगळं सांडासांडी होईल. ते सगळं खाऊन संपून फिनिश करायचं आणि चिकमंगळूरलाच जायचं आपल्याला. लक्ष्मी गणेश मिल देवेंद्र सरांची तिथंच लोडिंग आहे. तर बघू आता, निघू. आता खाली व्हायला माझ्या मते अजून तास दीड तास तरी जाईल. 12 वाजेच्या आतमध्ये निघू इथून आणि पुढचा प्रवास चालू आपला चिकमंगळूरचा. मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेत. आलो आहे आम्ही गाडी वगैरे खाली करून शकरेशपूरच्या घाटात आलो आहे मस्तपैकी. आता इथं पायनॅपलचं एक असं मसाला, मीठ मसाला वगैरे टाकून सगळं मस्त देतात पायनॅपल. ते खायला थांबलो आहे आणि जिरा सोडा प्यायचा. मागच्या साईडला बघा सगळं घाट आहे, डोंगर आहे. वातावरण जरा आता बरं झालं आहे, म्हणजे गरमी वगैरे नाही, त्याच्यामुळं मस्त वाटतं. पाणी घ्यायचं होतं इथं भरून, पण नेमकं पाणीच नाही टाकीमध्ये. नेहमी इथून पाणी वगैरे भरून घेतो आणि त्याच्यानंतरच जातो, पण इथं नेमकं यावेळेस पाणी नाही. खाली खूप गरमी होती मित्रांनो. तिथून पहिलं पोच घेतली आणि तिथून डायरेक्ट निघालो. मध्ये आधी कुठं थांबलो नाही, इथंच आलो. शेट बघा मागं बसलेले दिसतात आतमध्ये, डायरेक्ट आत जाऊन बसलेत. तर पहिले खाऊयात आणि निघूयात. जेवण वगैरे म्हणजे नाश्ता केला होता, जेवढं शिल्लक होतं भात वगैरे सगळं संपून टाकला, कालवण वगैरे फिशचं, आणि तिथून डायरेक्ट निघालो. अशी भूक नाही आहे, पण इथं आम्ही नेहमी थांबतो, चहा वगैरे पिण्यासाठी थांबतो. पण आता चहा प्यायची इच्छा नाही आहे, त्याच्यामुळं हे खातो पायनॅपल मसाला. हे बघा असं देतात बनवून, भरपूर दिलं. त्याच्यात पोट भरणार सगळं. तर खाऊन निघूयात मित्रांनो. ताडगोळे पण आहेत बघा. पण खाली एकदा दोनदा, पण आता पायनॅपल खायची इच्छा झाली, तर खाऊन निघूयात मित्रांनो लगेच. मित्रांनो, संध्याकाळचे 5:45 वाजलेत. आलो आहे आम्ही आत्ताच मीनमध्ये. आत्ता काय गाडी लावायची नाही म्हटलं, उद्या सकाळी भरणार आहे. थोडेफार लाकडं तर दिसतात आहे, रात्री पण येतील. परत एकदा टिंबर मार्केटचाच लोड आहे आपला, SK टिंबर. एवढं तर चालू आहे. आता सगळं सामान वगैरे घेऊन आलो आहे. चिकन वगैरे आज चिकन बनवायचं आहे. ही आपली पार्किंगची जागा आहे. मागं शेड दिसतंय, त्या शेडमध्ये आपली गाडी पार्क करायची. ती शेडची कार लागली म्हणून थांबलो आहे. ती कार निघाली की तिथं लावायची आणि चालू आपला स्वयंपाक पाणी. इंद्रायणी राईस, चिकनचं कालवण चालू. आता पावसाचं वातावरण झालं मागाशी येतानी, पण आता काय वाटत नाही पाऊस पडेल म्हणून. अजून तरी गाठा वगैरे काय वाटत नाही, एवढा गाठा वगैरे तर जाणवत नाही. पण नंतर अजून 1 तासाने काय सांगू नाही शकत. वातावरण इथं लगेच बदलतं. मागाशी जरा पावसाचं वातावरण झालं, बारीक थोडासा एकदम पाऊस पडला, पण त्या आत्ता काय नाही आहे. तर बघूयात आता, उद्या भरली पाहिजे असा अंदाज आहे आमचा, की उद्या भरून सुटेल म्हणून. पण नक्की ऐन टायमाला परत काय यांचं चेंज झालं तर सांगू नाही शकत. तर बघूयात आता काय होतं काय नाही. थोड्या वेळाने स्वयंपाक चालू झालं
की परत व्हिडिओ बनवूया. चालू झालं आहे मित्रांनो आमचं. आता स्वयंपाकाला लागलो आहे आम्ही. बघा गरम मसाल्याचं पाकिट, केवढं गरम मसाले घेते तो. जरा शेटणी काल स्वतःच म्हणतात गरम मसाले जास्त टाकले होते, त्याच्यामुळे जरा त्यांची हाल झालते काल. आणि काल मला तिखट लागत नव्हतं आणि त्यांना तिखट लागलं होतं, त्यामुळं म्हणते आज जरा कमीच टाकू. चिकन धुवून वगैरे जरा हळद वगैरे लावून ठेवलं. अर्धा किलो घेतलं, आता दोघंच आहे त्यामुळं जास्त नाही घेतलं. याच्यात तेल वगैरे बाकीचं सामान आहे. एक डब्बा घ्यायला लागणार आमचं सगळं सामान ठेवण्यासाठी, त्याच्यानंतरच बाकीचे कार्यक्रम. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज दुसरा दिवस आपला मिलमध्ये. बघा गाडी लावली आपली भरायला. 9 वाजताच आम्हाला येऊन उठवलं. चाललो आहे जरा मार्केटमध्ये, चाललो आहे सामान आणायला. अंडे वगैरे आणायचे, ब्रेड हे ते, कांदा टमाटा जरा संपला आहे, ते आणण्यासाठी चाललो आहे. मी नाश्ता केला आहे, काल रात्री चिकन बनवलं होतं तेच होतं शिल्लक, खाल्लं. आता कुंदन शेटनी नाही केला अजून, एकटा पुरतं होतं ते मी संपून टाकलं. आता कुंदन शेट राहिलेत. कुंदन शेट तोंड हातपाय वगैरे धुते मागच्या साईडला, तिथं कोपऱ्यात भांडे वगैरे पण धुवून घेते. तोपर्यंत मी जाऊन सामान आणतो. बहुतेक आज गाडी भरेल असा अंदाज आहे, कारण की कालच त्यांनी सांगितलं होतं 99% म्हणतो भरू आजच. जर कमी जास्त पडला तर उद्या भरायला लागल म्हणतो. तो बघूया काय होतं काय नाही. आता पहिले जाऊ मार्केटमध्ये आणि सामान घेऊन येऊयात मित्रांनो. संध्याकाळचे 4 वाजलेत मित्रांनो. JP मिल म्हणून आहे, तिथं आलो आहे. या मिलमध्ये बघा लाकडं किती आहेत, एवढं माल आहे ना, म्हणजे ह्याच्या कुठल्याच मिलमध्ये एवढा माल बघितला नाही. बघा या साईडला आहे, 2 गाड्या भरत आहे आपली, आणि बहुतेक आज सुटल गाडी. समोर बघा इथं आहे भयानक माल आहे. या साईडला पण आहे, या साईडला आहे. परत हे जे समोरचे ओणके दिसतात त्याच्या बॅक साईडला पण अजून खूप माल आहे. पलीकड पण खूप माल आहे. खूप मोठी मिल आहे. थोडा माल कमी पडला. ज्या मिलमध्ये आपली गाडी भरत आहे तिथं पण आलेत एक ट्रॅक्टर भरून माल, त्याच्यामुळं आपलं पार्टी म्हणते की सोडतो म्हणून आज. इथं आपली गाडीचा बोर्ड बनवायचा काय योग भेटेनाच. उत्तमकड पण कंटिन्यू काम आहे, त्याच्यामुळं काय जुळानाच. जोपर्यंत त्या गाडीचा बोर्ड बनवत नाही, श्रद्धा नाव येत नाही त्या गाडीच्या ह्याच्यावर, तोपर्यंत काय त्याचं मजाच येणार ना. तेवढा एक बोर्ड बनवायचा आणि त्याच्या खाली इंग्लिशमध्ये ते डॅनियल नाव टाकलं आहे, ते काढायला लागणार आहे. त्याच्याशिवाय काय पर्याय नाही. बघू आता किती वाजवतात. होईल बहुतेक लवकर, कारण की बऱ्यापैकी गाडी झाली. मागचंच राहिलं फक्त भरायचा. SK टिंबरचंच माल आहे. बघूयात किती वेळ लागतो, काय होतं ते. मित्रांनो रात्रीचे 10 वाजले. गाडी भरली आपली, 7 वाजता भरून निघालो आहे. आता आलो आहे भरपूर लांब, जेवणासाठी थांबलो. मागच्या वेळेस इथंच जेवलो होतो. चिकन फ्राय सांगितलं, पराठा CP पराठा सांगितलं. या जेवायला सगळ्यांनी. आता इथून निघालो की डायरेक्ट आपला मुल्ला हॉटेल. आधीमध्ये थांबणे वगैरे नाही. थांबलं तर कुठंतरी चहा वगैरे प्यायला डायरेक्ट हायवेला एकदा गेलो की टायर वगैरे चेक केलं की आधीमध्ये कुठं नाही. अपेक्षा नव्हती आज गाडी भरल म्हणून, पण नशिबाने भरली ते बरं झालं. बघू आता. पप्पूचे ढमाळ पण आहेत पुढं आमच्या चाललेले आहेत,
त्यांची गाठ भेट होईल कुठंतरी, नाही झाली तरी ते पण मुल्ला हॉटेललाच थांबणार आहे. तिथपर्यंत नक्की जाणार आहोत. ज्या वेळेला थांबलो आहे हॉटेलमध्ये, जेवून निघूयात लगेच मित्रांनो. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज तिसरा दिवस आहे मित्रांनो. सकाळचे 11:30 वाजलेत. आत्ता आम्ही हातर्गी ढाब्यावर आलो आहे. आंघोळ काढण्यासाठी थांबलो आहे. सकाळी बरोबर 6 वाजता आम्ही इथं पोचलो मुल्ला ढाब्यावर. मग झोपलो मी तिथं. शेटनी कधी गाडी सकाळी काढली मला पण नाही माहिती, पण माझ्या अंदाजे 8 तरी वाजले असतील. 8, 8:30ला वगैरे निघाले असतील ते तिथं. उशीर झाला आम्हाला सकाळी तिथं पोचायला, कारण की आमचा चांगला टायर एक फुटला, जो आपण हाऊजिंगला लावलेला होता लेफ्ट साईडला. तो टायर फुटला. मग त्याला बसवायला सगळं आम्हाला जरा वेळ गेला, 1-1.5 तास गेला. त्याच्यामुळं आम्हाला फार वेळ लागला. सकाळी 6 वाजले. चांगले टायर फुटायला लागला. एकदम चांगला म्हणजे नवीन म्हटलं तरी चालेल, नवीन कंडिशनमधला टायर फुटला. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने कुठला टायर फुटला. आता पुण्यात गेला की परत आम्हाला एक जोड टायर घ्यायलाच लागणार नवीन, त्याशिवाय गणितच जुळणार नाही. कसं काय टायर फुटतात काय माहिती नाही. म्हणजे गाडी बरोबरच होता तो टायर, पण चांगल्या कंडिशनमधला होता. त्याच्या जोडीचा पण टायर तुम्हाला दाखवतो आणि तो पण दाखवतो नवीन. आता टाकला आहे. आता आमच्याकडे स्टेपनी वगैरे पण नाही आणि एक टायर 14 टायरमधला एक टायर परत फुटलेला आहे. तर बघूयात आता, हळूहळू जायचं. वातावरण तसं काय गरमीचं नाही आहे. बघा तुम्ही, सगळं व्यवस्थित आहे वातावरण. मागं गाडी दिसते आपली लावलेली. तर आता पहिले आंघोळ वगैरे करूया, फ्रेश होऊया आणि निघूया, कारण की निघाल्यापासून अजून एकदा पण आंघोळ नाही झाली. आता काल करणार होतो, पण काल वाटलं नव्हतं गाडी भरेल म्हणून, मुक्काम पडेल असा अंदाज होता. पण गाडी भरली शेवटी, त्याच्यामुळं काल पण आंघोळ झाली नाही. तर आता आंघोळ करून नाश्ता वगैरे किंवा जेवण वगैरे करूनच डायरेक्ट निघूयात मित्रांनो. 5:15 वाजलेत मित्रांनो. कराडमध्ये आलो आहे. नेहमीचा प्रॉब्लेम, ट्रॅफिक जाम. पुन्हा एकदा अजून 1-2 किलोमीटर असेल मेन सिटी, त्याच्या अलीकडपासूनच जाम लागलं आहे. काय कारण असतं काय माहिती नाही. कधी आज तर बघा कुठला वार आहे, शुक्रवार आहे. शनिवार आहे तर भयानक जाम असतं. आणि आज पण काय वाट लावली आहे. पण काय एकदाचं खटकाच मिटवून टाकायचा, करून टाकायचा. बायपास केला असतं तर लोकांना पण त्रास नाही, बाहेरच्या बाहेर गाड्या गेल्या असत्या. कामं चालू आहेत, 9 वर्ष झाले. पुलाचं काम चालू आहे, अर्धवटच झालं आहे. त्याच्यामुळं सगळं जाम होतं. खूप लाईन आहे, मोठी आहे. आता किती वेळ लागतो काय माहिती नाही. इथून पास होतो आता हळूहळू हालत आहेत, पण 4 व्हीलर वगैरे सगळं जाम करून टाकलंय. जाऊयात आता हळूहळू. सुप्रभात मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेत. टिंबर मार्केटला आहे मित्रांनो मी आता. गाडी आपली खाली होते. एक साधारण अर्धा तास लागल गाडी खाली व्हायला. 8:30 वगैरे वाजतील. गाडी सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला सोडायला नाही लागली. मला वाटलं होतं की हंबल लोक नाटकं करतील की गाडी सोडा म्हणून, पण नाही लागली. आता अर्ध्या तासात होईल. लोडिंगचं अजून काय कन्फर्म नाही. होतं म्हैसूरची ऑर्डर, पण त्या कॅन्सल झाल्या सगळ्या. तर आता खाली झाल्यानंतर डायरेक्ट मार्केटला जायचं आणि पहिले आज टायर वगैरे टाकून घ्यायला लागतील, कारण की एक जोड तरी टाकायला लागतील. 2 टायर टाकायलाच लागतील. आणि दुसरं म्हणजे शॉक ऑब्झर्वर पण आपण रिपेअर करायला दिले होते, तेवढं रिपेअर करून आणायचे आणि ते पण बसून घ्यायला लागतील. आणि बाकीचं किरकोळ काम आहेत. कुंदन शेटला म्हटलो मी, तुम्ही या दुपारपर्यंत, म्हणजे भाडं पण आणता येईल, टायर घेऊन येता येईल आणि बाकीचे सगळे कामं करूनच झाल्यानंतर मी घरी जातो. शेट म्हटलं चालतंय. तर आता बघूयात किती वेळ लागतो. अर्धा तासात तर 100% होईल. नंतर उद्या बघता येईल कुठलं मालाचं वगैरे, कांदा वगैरे झालं तर ठीक आहे, नाही तर सोमवारी वगैरे काही करून गाडी हलवायलाच लागत. तर मित्रांनो, हा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.